जय हिंद मित्रांनो, मी विवेकानंद कडलासकर, सोलापूर ग्रामीण पोलीस तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा हा व्हिडिओ ज्यांनी फॉर्म नाशिक ग्रामीण येथे भरलेला आहे त्यांच्यासाठी बनवला आहे की तेथील नक्की ग्राउंड कशा प्रकारे होणार आहे। तिथलं 1600 मीटर 800 मीटर हे ट्रॅकवरती असतं की रोडवरती असतं, तसंच 100 मीटरला स्पाइक अलाउड आहे की नाही, 100 मीटरला चिप आहे की स्टॉपवॉच आहे, तसंच तिथल्या मागच्या वर्षीचे पेपर पॅटर्न व येणारा पेपर पॅटर्न नक्की कसा असू शकतो याच्यावरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नाशिक ग्रामीण येथे अर्ज भरलेला असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे आपण आता हे जे बोलणार आहे ते मागच्या वर्षी ज्या पद्धतीने ग्राउंड झालं होतं त्यावरती सांगणार आहे। यावर्षी त्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो। जर तो बदल असा काय झाला समजला तर तो तुम्हाला नक्की कळवला जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी 1600 मीटर व 800 मीटर हे रोडवरती झालं होतं। तर रोड कोणता होता? तो भुजबळ नॉलेज सिटी मेट कॉलेज इथला जो रोड आहे तो रोड होता। 1600 मीटरसाठी 800 जाण्यासाठी व 800 रिटर्न असं एकूण 1600 मीटर अंतर होते व मुलींसाठी 800 मीटरसाठी 400 मीटर जाणे व 400 मीटर रिटर्न अशा पद्धतीने तोच रोड होता। या रोडबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडासा जाताना नॉर्मल थोडासा उतार आहे व तोच उतार जेव्हा आपण रिटर्न येतो त्याच वेळेस थोडासा शेवटच्या 400 मीटरला आपल्याला चढ होतो। पहिल्या 400 मीटरला थोडासा उतार आहे, बाकी रोड बऱ्यापैकी नॉर्मल आहे, सरळ आहे, जास्त चढ उतार नाही। त्यामुळं तुमचं 1600 मीटरचं हे टायमिंगसुद्धा बऱ्यापैकी चांगलं येऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅकवरती नसून रोडवरती असल्यामुळे थोडाफार 5 ते 10 सेकंदाला टायमिंगला आपोआप फरक पडणार आहे। कारण ग्राउंडला आपल्याला ट्रॅकला पळायला कर्व खूप जास्त त्रास देतात, कर्वला जास्त टायमिंग लागते। तेच रोडला जेव्हा सरळ असतं त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ओव्हरटेक करताना पण आत बाहेरून अशा पद्धतीनं कोणता त्रास होत नाही, तुमचं अंतर वाढत नाही। हे जर ट्रॅकला असेल तर ट्रॅकला पळताना 1600 मीटरला जेव्हा तुम्ही बाहेरच्या साईडनं ओव्हरटेक करता त्यावेळेस तुमचं अंतर वाढतं। त्यामुळं तुम्ही 1600 मीटर पळत नसून 1650 1700 1650 1660 मीटर एवढं अंतर तुम्ही पळू शकता जेव्हा तुम्ही पूर्णपणे बाहेरून पळता। त्यामुळं तुम्हाला जो इथे रोड आहे त्या रोडचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। झालंय चालू, चल पुढं, चल पुढं, हळू 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 घे, थांब थांब। हे बाई इथून स्टार्ट होतो समज, इथं ब्रेकर लावलाय। चालते असंच। दुसरा 400 मीटर पर्यंत 800 मीटर होते। 800 रिटर्न
यानंतर आपण बघूया 100 मीटरसाठी. तर 100 मीटरसाठी मागच्या वर्षी स्पाईक अलाउड होते, यावर्षी स्पाईक अलाउड असतील नसतील तो वेगळा विषय आहे, पण मागच्या वर्षी स्पाईक अलाउड केलेले होते. त्यानंतर मागच्या वर्षी चिप नव्हती. सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की प्रत्येक ठिकाणी जवळपास आता चिप झालेली आहे. स्टॉपवॉच आता पूर्णपणे जवळपास बंद होत आलेला आहे. तरी पण मागच्या वर्षी नाशिक ग्रामीणच्या पोलीस भरतीला स्टॉपवॉच वापरलेलं होतं. यावर्षी चिप असण्याची शक्यतासुद्धा आहे. यावर्षी बऱ्याच जणांच्या तिथून माहिती आलेली आहे की चिप असू शकते, पण अजून असं खात्रीशीर कोणतीही माहिती आलेली नाही. ज्यावेळेस तुम्हाला ती माहिती येईल त्यावेळेस ती तुम्हाला नक्कीच कळवली जाईल. आता स्टॉपवॉचवरती पळताना तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. स्टॉपवॉचवरती प्रॉपर तुम्हाला स्टार्ट घ्यावं लागणार आहे. स्टार्टला जर तुम्ही लेट झाले तरी पण तुमचं टायमिंग चालू होणार आहे. हे जेव्हा तुम्ही चिपला पळता त्या चिपच्या वेळेस जेव्हा तुम्ही त्या सेन्सर खालून पास होता त्यानंतरच तुमचं टायमिंग चालू होतं. त्यामुळे इतरांच्या टायमिंगचा आणि तुमच्या टायमिंगचा काय त्यामध्ये विषय नसतो. पण जेव्हा तुम्ही स्टॉपवॉचला तेच पळता तेव्हा स्टॉपवॉचला तुमचा ओव्हरऑल सगळ्यांचं एकदम सोबत टायमिंग चालू होतं. व जेव्हा तुम्ही तिथे 100 मीटरची जी एंड लाईन आहे ते जसं जसं पास करता तसं तसं प्रत्येकाचं टायमिंग पकडलं जातं. यानंतर ट्रॅक दाखवून गोळ्याचे ग्राउंड हे तिथंच 100 मीटरच्या बाजूला गोळ्याचे ग्राउंड घेतले जातात. आता तुम्ही बरेच जण विचारताल की ह्या रोडचा प्रॉपर ॲड्रेस द्या, तिथं जायचं कसं. तर मित्रांनो, तुम्हाला त्या जे 1600 मीटर 400 मीटरचा जो रोड आहे तिथं जायचं नसून तुम्हाला सुरुवातला पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे जायचं आहे. पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण आडगाव हा तिथला ॲड्रेस आहे. तुम्हाला मॅपला टाकलं किंवा तिथं कुणाला विचारलं तर ते तुम्हाला सांगतील. तुमचं ज्या दिवशी ग्राउंड असेल त्या दिवशी तुम्ही पोलीस मुख्यालयाला जावा. तुम्हाला आपोआप तिथून तिकडे न्यायची सोय केली जाईल 1600 मीटर 400 मीटरसाठी 800 मीटरसाठी. व बाकीचे जे इव्हेंट आहेत 100 मीटर आणि गोळा हे ग्राउंडवरतीच घेतले जातील. यानंतर आपण बघूया पेपर पॅटर्नवरती. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की प्रत्येक वर्षी पेपर पॅटर्न सेम येईल याची कोणतीच गॅरंटी नाही. प्रत्येक वेळेस अधिकारी बदलले जातात. जसं जसा वेगवेगळा अधिकारी येतो त्याच्या इच्छेनुसार प्रत्येक वर्षी तो पेपर पॅटर्नमध्ये बदल करू शकतो. तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचे घ्या, सलग 3 वर्षाचे 4 वर्षाचे पेपर घ्या, असं तुम्हाला कधीच आढळून येणार नाही की सलग 4 वर्ष झालं तोच सेम पॅटर्न राहतोय किंवा तेच सेम क्वेश्चन किंवा जी के जास्त प्रत्येक वेळेस 4 वर्षी असं कधीच होणार नाही. प्रत्येक वर्षी जसं तिथला अधिकारी येतो तसं तसं पेपर पॅटर्नमध्ये बदल होत राहतो. तरी पण आपलं एक काम आहे की मागच्या 1-2 वर्षाखाली पेपर पॅटर्न कशा पद्धतीने आला होता व त्या पेपर पॅटर्नची पूर्णपणे तयारी करणे. तर मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही पेपर पॅटर्न बघचाल त्यामध्ये खूप जास्त मल्टीलायनर क्वेश्चन आलेले आहेत. शक्यतो 25-25 पॅटर्न फॉलो झालेला आहे. असा कोणत्याच एका विषयावरती जास्त फोकस केलेला नाही. 25-25चा बऱ्यापैकी पॅटर्न फॉलो झालेला आहे. पण तुम्ही बघू शकता क्वेश्चन खूप जास्त लेंदी होते, तुमचे टाईम खाणारे क्वेश्चन होते. त्यामुळे सराव करताना पण तुम्ही त्याच पद्धतीने सराव करा. मल्टीलायनर जे मोठे क्वेश्चन असतील ते क्वेश्चनचं जास्त प्रॅक्टिस करा. यावर्षी तो पेपर पॅटर्न जर फॉलो झाला तर तुम्हाला त्या पेपरमध्ये कोणतीही अडचण आली नाही पाहिजे. व बाकी इतर बघायला गेलं तरी पण बाकी जे सर्व विषय आहेत किंवा जी के, मराठी, गणित, बुद्धिमत्ता या प्रत्येक विषयावरती तुम्हाला भरपूर जास्त अभ्यास करायचा आहे. कोणताच विषय पाठीमागे ठेवायचा नाही, कारण पेपर कशा पद्धतीने नक्की येऊ शकतो हे सांगू शकत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर अशा पद्धतीचा अजून कोणत्या जिल्ह्याचा तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ते कमेंटमध्ये सांगा.